सहकार रत्न पुरस्काराने सन्मानित कल्लप्पा मगेनवर यांच्या गौरवाचा भव्य सत्कार समारंभ। मांजरी गावचे सुपुत्र माजी आमदार श्री कल्लप्पा परिसा मगेनवर यांना कर्नाटक राज्य सहकारी महामंडळ निमित्त बेंगळूर यांच्या वतीनं 72व्या अखिल भारतीय सहकारी सप्ताह समारंभात कर्नाटक राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते सहकार रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल मांजरी येथील श्री के.पी. मगेनवर लक्ष्मी क्रेडिट सौहार्द सहकारी संस्था लिमिटेड आणि के.पी. मगेनवर यांच्या मित्रपरिवार यांच्याकडून शुभेच्छा समारंभ श्री के.पी. मगेनवर इंग्लिश मीडियम स्कूल इथं आयोजित करण्यात आला। कार्यक्रमास चिंचणीच्या अलमप्रभू सिद्ध संस्थान मठाचे परमपूज्य श्री शिवप्रसाद देवरू यांचं दिव्य सानिध्य लाभलं। अध्यक्षस्थानी कागवाडचे माजी आमदार मोहन शाह उपस्थित होते। कार्यक्रमास कर्नाटक राज्य सहकारी महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश कवटगीमठ यांचे सुपुत्र मल्लिकार्जुन कवटगीमठ, निवृत्त प्राध्यापक डॉक्टर व्ही.एस. वाळी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉक्टर सिद्धू हुल्लोळी, एस.टी. मुनोळी, शीतल पाटील, शिरगुप्पी शुगर्सचे व्यवस्थापक अरुण फरांडे, लक्ष्मी बँकेचे अध्यक्ष सतीश मगेनवर, उपाध्यक्ष सदाशिव मिर्जे, सीईओ सागर मंगसुळे, व्यवस्थापक प्रदीप मगेनवर, रावसाहेब कोठीवाले, सर्व संचालक, सभासद व मान्यवर उपस्थित होते। त्यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमात एक मनोगत व्यक्त करताना साहित्यिक व्ही.एस. माळी म्हणाले की सहकार रत्न प्रशस्ती मागून मिळत नाही, त्यासाठी कार्य करावं लागतं। या कसोटीत कल्लप्पा पात्र ठरलेत, म्हणूनच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते सहकार रत्न ही प्रशस्ती दिली आहे। यावेळी शिवप्रसाद स्वामीजी म्हणाले की कल्लप्पा यांना कोणत्याही प्रकारच्या सत्तेचा गर्व नाही, त्यांच्यामुळेच चिंचणी मठाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली। त्यांच्या अजातशत्रू व्यक्तिमत्वामुळेच त्यांना पुरस्कार मिळाला असल्याचं त्यांनी सांगितलं। मोहन शाह यांनी अध्यक्षीय भाषणात सहकार क्षेत्रात राजकारण न आणता त्यांनी उत्तम कार्य केलं असून सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा हातभार आहे। त्यांच्या राजकीय क्षेत्रातील सहकार्यामुळे मला आमदार होता आलं। आम्ही सहकारी भावना ठेवून आमच्या क्षेत्राचा विकास केला असं त्यांनी सांगितलं। यावेळी कल्लप्पा मगेनवर म्हणाले की आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आमच्या संस्था प्रगतीपथावर आहेत, त्यामुळे तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे सर्व काही शक्य झालंय असं त्यांनी सांगितलं। यावेळी विविध संघ संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून कल्लप्पा यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला।